नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आणि हो, याच्या आधीचा जो व्लॉग आहे तो तर तुम्ही बघितलाच असेल, जो स्वयंपाकाचा होता तो सकाळचा होता आणि हा संध्याकाळचा आहे। संध्याकाळी पानं वाढणं सुरू आहे माझे आणि इथे दरवर्षीप्रमाणे मी पानं वाढत आहे। ॲक्च्युली इथे क्वांटिटी ठेवावं लागते, म्हणजे जसे की लहान देवीची म्हणजे लहान महालक्ष्मी मातेची 17 आणि मोठ्या महालक्ष्मी मातेचे 16 आणि झोल्याचे हे असे 9। तर अशा क्वांटिटीमध्ये आम्हाला ठेवावं लागतं सर्व जे पण आम्ही बनवलेलं आहे, जसं की मुठा, फळं, पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, आणखी भरपूर काही असतं, भाज्या वगैरे असतात, भरपूर प्रकारच्या भाज्या असतात, खूप सारे पक्वान बनलेले असतात आज आणि ते सर्व पक्वान इथे ठेवावं लागतात आम्हाला। आणि छानपैकी असं मांडणी करत आहे मी इथे, आणि प्रत्येक गोष्टी असं विचार करून करावं लागते, कारण काही विसरलं नाही पाहिजे, कारण सर्व प्रत्येक गोष्टी आपण ज्या बनवून ठेवलेल्या असतात त्यांच्यासाठी एक पण गोष्ट अशी विसरली नाही पाहिजे, म्हणून प्रत्येक गोष्टी आठवणी घेऊन सर्व आणून देत आहेत आणि मी इथे मांडणी करत आहे व्यवस्थित। तर इथे मांडणी झाल्यानंतर मग आम्ही दिवे वगैरे लावू आणि दिवे लावून झाल्यानंतर मग आम्ही आरती करू। तशी इथे ना थोडी घाई झाली होती, कारण वेळ झाला होता आम्हाला। तसं तर आम्ही सर्व लवकरच आटोपलं होतं, पण आता तयारी करायला बसलो होतो, जसं की मी पहिल्यांदा तयारी करून घेतली, कारण मला पानं वाढावं लागतात म्हणून मी इथे तयारी करून घेतली आणि आपले कामं करायला लागले। नंतर मग संध्याकाळ झाली होती आणि आरतीची वेळ झाली होती, मग सर्वजण आपापल्या फ्रेश व्हायला लागले होते। कारण काय होतं, सकाळपासून आम्ही जेव्हा स्वयंपाक करत होतो ना तेव्हापासून कोणीच फ्रेश झालेलं नव्हतं आणि आम्हाला आरतीला छानपैकी फ्रेश होऊन आणि देवीचं स्वागत करायचं होतं, तर म्हणून मग सर्वजण फ्रेश व्हायला लागले इथे। तर आम्ही इथे लवकरच पानं वाढायला लागलो आणि सर्वजण फ्रेश होऊन येतील, नंतर मग आम्ही आरती म्हणू। तर इथे आठवणींनी सर्व आम्ही ठेवत आहोत। आणि हो, कोणीतरी मला कमेंट केली होती की सकाळी तू म्हणजे सकाळी काय साडी का नाही घातली। तर ॲक्च्युली साडी घालण्याचं रिझन हे होतं कालच्या व्लॉगमध्ये, म्हणजे सकाळचा जो व्लॉग होता, कारण स्वयंपाक भरपूर असतो, म्हणजे स्वयंपाक आम्हाला सकाळचा खूप काही करावा लागतो आणि त्यामध्ये मला सुचत नाही। आपण साडी घातलेली असली स्वतःला बघतो आणि जास्तीत जास्त आपल्या कामामध्ये लक्ष नसतं साडी घातलेली असली तर, म्हणून कारण मला साडी घालायची सवय नाही आहे आणि म्हणून मला सुचत नाही साडी घालून। तर म्हणून मी कामं वगैरे सर्व आटोपल्यानंतर साडी घालते आणि छानपैकी फ्रेश होऊन मग आपल्या लक्ष्मीचं स्वागत करते। तर इथे सर्व काही तसंच मी दरवर्षीप्रमाणे, कारण आता यावर्षी तुम्ही पहिल्यांदाच मराठी ब्लॉगर कांचनवर हा व्हिडिओ बघत आहात, जे पण इंडियन मॉम कांचनवरती फॉलो करतात मला त्यांनी तर बघितलेलंच आहे की मी सकाळी ड्रेस घालते, कारण मला सुचत बिलकुलच नाही साडी घातल्यानंतर, आणि कामं इतके असतात की आपण कामचोरपणा करू शकत नाही यावेळेला। तर म्हणून काय होते की त्यावेळेला ड्रेस घालूनच सुचते मला। तर इतकी धावपळ असते, म्हणजे इकडे धावपळ तिकडे धावपळ, हे काम करा ते काम करा, काही सुचत नाही त्यावेळेला। तर म्हणून मग लवकर आटपायचं असते, म्हणून ड्रेस घालते। तर हे झालं ड्रेस घालण्याचं रिझन। आणि आता साडी घालते कारण अशा प्रोग्रामला किंवा मग देवीचं स्वागत करायचं आहे आपल्याला किंवा कशा, तर त्यावेळेला साडी घातलेली छान वाटते आणि मला सुद्धा आवडते महालक्ष्मींच्या वेळेला साडी घातलेली। तर म्हणून मग मी यावेळेला साडी घालते। आणि कशी वाटत आहे ही साडी मला ते पण कमेंट करून सांगाल। तर चला मग इथे माझं सर्व आटोपलेलं आहे, रांगोळी वगैरे घातलेली आहे छानपैकी पानांच्या अवतीभोवती, आणि अशा प्रकारे आमच्या इकडचे पानं सजलेले आहेत। तर इथे मी दिवे लावून घेते बाहेर, कारण देवी येणार आहेत, महालक्ष्मी मातेचं आगमन म्हणजे झालेलं आहे तसं, पण जेव्हा आपण आरती करतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला दारात दिवे असायला पाहिजे, म्हणून तुपाचे दिवे इथे लावून घेतले छानपैकी। आणि नंतर मग आतमध्ये जाऊन आरतीची तयारी करू आता। तर आरतीची तयारीच्या वेळेला खूप घाई झाली होती, तुम्हाला खरं सांगते। सर्व टाकून देते।
आरती झाल्यानंतर आमच्याकडे दारं लावून घेतात आणि बाहेर बसतात. तर ज्यांच्याकडे घरात जागा आहे दार लावून घेतल्यानंतर तर ते घरातच बसतात, पण आमच्याकडे घरात जागा नाही आहे. दारं लावून घेतल्यानंतर आम्हाला बाहेर बसावं लागतं, म्हणून असं आम्ही बाहेर बसतो आणि इथेच प्रसाद वगैरे घेतो, नारळ फोडतो. तर ह्या सर्व गोष्टी इथेच होतात, म्हणजे देवीजवळच नारळ फोडतात आणि बाहेर नारळाचा प्रसाद देतात. तर प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी असते, म्हणून आमच्याकडची पद्धत मी दाखवत आहे तुम्हाला कशी आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगाल की तुमच्याकडची पद्धत कशी आहे. आणि हो, कोणीतरी आणखी कालच्या ब्लॉगमध्ये मला थोडं डिस्टर्ब केलं होतं की तू अशी आहेस की गाईमध्ये म्हणजे काय म्हणतात वासरांमध्ये लंगडी गाय शहाणी. तर मला त्यांचा अर्थ कळला नाही, काय म्हणतात काय म्हणत होता त्या. तर मला परत सांगाल की काय म्हणायचं होतं तुम्हाला. तर ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येकाचं थिंकिंग वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला काय म्हणतात प्रत्येकाचे विचार करण्याची शक्ती तिथपर्यंतच असते. तर त्यामुळे ते तसेच विचार करतील. तर इथे आम्ही कारण कसं असतं की खूप जणांना बघवत नाही मिळून मिसळून राहिलेलं. आणि माझं असं आहे, मी आधीपासूनच माझं सेम आहे वागणं, म्हणजे जसं मी इकडे राहते तसंच मी तिकडे राहते, सेम माझं इकडचं तिकडचं सेम असतं. तर म्हणून मी काही भेदभाव करत नाही आणि प्रत्येकाला असं पचवत पण नाही. तर म्हणून मग त्या गोष्टी होतात. तर काय आपल्याला इग्नोर करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर कोणाचं चांगलं दिसत असेल ना, तर ते चांगलं बघवत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट सोडून जा व्हिडिओ. तर त्यात घाण पसरवू नका, जाऊ द्या त्या गोष्टीला. आणि हो, जेव्हा आम्ही घरात येतो ना, म्हणजे नंतर मग प्रसाद वगैरे वाटून झाल्यानंतर घरात आल्यानंतर मग आम्ही 2 स्वाशिना बसवतो, म्हणजे त्यांना महालक्ष्मी समजून. पहिल्यांदा त्यांना जेवायला बसवतो आणि नंतर मग सर्व जेवायला वाढतो, म्हणजे बाकीचे जे गावातले असतात त्यांना जेवायला वाढतो. तर इथे त्यांचे पाय धुणं सुरू आहे, मी त्यांचे पाय धुवत आहे आणि नंतर मग त्यांना जेवायला वाढू. त्यांचं म्हणजे जसं महालक्ष्मीचं आपण करतो ना तसंच सेम त्यांचं करावं लागतं. पहिल्यांदा त्यांना वाढवून नंतर त्यांची सेवा, म्हणजे थोडंफार त्यांच्याकडे लक्ष देणं. जेवण करू दे, जेवायच्या वेळेस काढतो असा खास घ्यायच्या वेळेस. माझे पिल्लू, हे माझे पिल्लू. हाय कर, हाय कर, हाय कर, हो हाय कर, हाय. ए पिल्लू हाय कर. श्रीवेदा, श्रीवेदा नाही, हे दुसरं पिल्लू, हे दुसरं पिल्लू. हा मी बाय बाय कर, बाय बाय.
बाय कर ना. हाय हाय असं असं बाय बाय कर. असं कर, असं बाय कर मला. बाय बाय कर. असं मोठी मम्मी लागते मी तिची, मोठी मम्मी. बडी मम्मी आहे ती, बडी मम्मीची बडी मम्मी. नाही नाही भारत माता की म्हणा. नाही काहीच नाही म्हणणार ते. आता ते कॅमेरा ऑन झालाय की ते कॅमेरा शाळेत ना पोरं. हे बघ बाई, भारत माता की जय म्हणलं. जय. बिल्लू अशा कर, अशा बसा हाय कर. नाही डायरेक्ट नाही, बसा जेवण करा. बसा अशा लाट्याच्या मुलं बस ना. डायरेक्ट नाही, नाहीच पाहिजे. कर ना. बाय बाय. लोक जेवायला बसल्यानंतर ना इतकी धावपळ झाली, तुम्हाला काय सांगू. काही शूट करणं झालं नाही नंतर. म्हणजे पहिली पंगत शूट झाली आणि नंतर तर काहीच शूट करणं झालं नाही. वर जेंट्स बसत होते आणि खाली लेडीज बसत होत्या. वर पण अरेंजमेंट केलेली होती जेवणाची. तर पहिली पंगत आम्ही खाली बसवली माणसांची आणि नंतर मग माणसं जेवायला वर गेलेत. तर असं करून करून आम्ही सर्व पंक्ती आटोपल्या आणि नंतर मग आमच्या घरचे जेवायला बसलो. कसं झालं स्वयंपाक मी बनवलेला? आईला विचारते ना, आई माझ्याकडे बघत आहे. आई स्वयंपाक कसा झाला मी बनवलेला? हा ताई, मी बनवलेली भाजी कशी झाली? घोड्यात देऊन राहिली म्हणते. अरे सर्वांनी बघितलं मी बनवली म्हणून भाजी. मग हा नाही, सर्वांनी बघितली मी भाजी बनवली म्हणून. हा बरं, भाजी बनवलेली मी चांगली झाली की नाही? कोणाकोणाला आवडली माझ्या हातची भाजी? आवडली तेव्हा आहे ना, एकदम जोरदार झाली होती ताई. अरे तुम्ही काही प्रतिक्रिया, ताई तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही. सगळं छान झालं खरंच ना. सर्व मीच बनवलेलं आहे ते. ताई तू काही म्हटलं नाही? तुम्ही नाही, तुम्ही मला फक्त माझ्या पत्राला हात लावलेला होता. हा मग मी तुझ्या पदरा हात लावला होता. हा माझी छान झाली सर. चाटू कोण खोडला? ताई नाही, ह्या ताई काही बोलत नाहीये. सांगा ना, मी बनवलेली भाजी कशी झाली? एक नंबर उत्तर दिला. जेवली नाही काय? अच्छा हा, म्हणजे मी 5 झाली ना. त्यात गुळही टाकला आणखी. हा ना, मी टाकला ना गुळ. पाणी पण काहीच फरक नाही पडत. कांचन लाटेने केला. कांचन संजय लाटे. हा यांना क्रेडिट दे तुम्ही. खरंच का? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला स्वयंपाक आवडला याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमची. आणि छानपैकी जेवण करा. भात तर चांगला झाला. हा जिरा राईस मी एक्सपर्ट आहे ना जिरा राईस मध्ये. मी जिरा राईस नेहमी बनवते म्हणून मग सर्वच गोष्टी चांगल्या झालेल्याच असतील. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत आपल्या जेवणामध्ये. काय काय आहे? आंबील आहे, हे मी दही घेतलं होतं, कवड्याची भाजी, भजे वडे, कावड्याची भाजी, आणि नंतर मग डाळीची चटणी, हे वडे आणि भजे. त्यानंतर आपले हे कावड्याची भाजी, चिमणीची भाजी, हे कवड्याच्या भाजीला कावड्याची भाजी, शिवामणी. अच्छा अच्छा अच्छा, चवळीच्या भाजीला चिमणीची भाजी, कवड्याच्या भाजीला कावड्याची भाजी, आणि हे मिक्स भाजी जी सर्वांची फेवरेट असते. आम्ही जातो अमरावतीला. आता किती वाजलेले आहेत? आता 9:30 झाले. 9:30ला आम्ही अमरावती निघत आहोत. ऍक्च्युली पूजा राहिलेली आहे. अहो इथे काटे आहेत म्हणून मी इथे थांबू नाही शकत. तुम्ही तिकडे गाडी काढा. अरे काटे आहेत ना तिथे. अरे घे आम्ही तू मोठा. अरे हा दिवा कसा का वेचला?
हमारा काय आहे काहीच नाही हमारा टोपी मोठी घे ना कार्तिक आती अक्षिदा वगैरे आणून ना कशी असते टोपी माहितीये का मराठी टोपी हा ते पण याच्या डोक्यात बसत नाही हो ते बरोबर आहे हा बरोबर आहे तशीच हा तशीच बरोबर आहे घाल पण तुझ्या डोक्यात बसत नाही ती हा ठीक आहे तसंच ठीक आहे त्याला हे लाव बापरे हा भाऊ किती उंच आहे तुमचे वर पाय लागतं तुम्हाला बापरे सॉंग किती उंच आहे देवाने तेव्हा मी तुम्हाला कधी गेले जास्त उंची बरोबर नाही असं वाटतं की चुडीदारच उंच आहे का हे तर त्याच्यापेक्षा जास्त चुडीदारापेक्षा उंची बरोबर नाही इकडे बायका भेटायला पाकी त्रास होतो आताच्या बायका उंच उंचच आहेत कायच्या उंची घे बरं लवकर आता तर हायब्रिड आहे सर्व हायब्रिड नाही आहे आता. अगरबत्ती थांब आणतो तुम्ही सुरुवात नको इथेच आहे ना अगरबत्ती गजानन गणपती बाप्पा की जय सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर होती शेंदुराची कंठी जळकी माळ मुक्ता फळाची जय देव जय आपण तुम्ही केले हाताने सुताच्या माहित आहे तिला हाताने केले ना ते काळी घेऊन अशी केले लावले गेले माहित आहे घरची गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर मग मी बाहेर निघाले. ॲक्च्युली आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा महालक्ष्मी बसतात, तर त्यांच्याकडे 3 घरी महालक्ष्मी बसतात. तर टोटल आज 4 महालक्ष्मींचे माझे दर्शन झाले होते घरचे पकडून. तर इथे मी आले पहिल्यांदा काकूंकडे, तर इथे महालक्ष्मींचे दर्शन केल्यानंतर आणखी 2 घरी गेले. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करा आणि तुमचे पण 4 महालक्ष्मींचे दर्शन होतील माझ्यासोबतच. तर इथे महालक्ष्मींचे दर्शन करून झाल्यानंतर मग भेटूया आपण. डेकोरेशन केलं त्यांनी, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. नाही रिअली बाप्पा सुंदर आहे ना. तुमचं लुक तर दाखवा. लुक बघा घरमालकींचं. हो तुम्ही उतरलेलं आहे लुक. नाही आता मला तिकडचं कर्तव्य पार पाडायला लागते ना. छान आहे. नाही एवढा नाही पाहिजे, कारण मी प्रत्येक जागी घेऊन आलेली आहे.
थोडंसं एकदम हो बस चालते पुतणी